10 मिनिटात कुकरमध्ये बनवा दुधी भोपळ्याची पातळ भाजी. डब्यासाठी उत्तम आणि व्हेज खाणाऱ्यांसाठी एक चमचमीत पर्याय. चला आता आपण साहित्य बघूया. इकडे एका मीडियम साईजच्या दुधी भोपळ्याचे तुकडे करून घेतले. जरा मोठे मोठे तुकडे खायचे. बटाट्याचे तुकडे, एका टोमॅटोचे तुकडे, हे सगळे तुकडे मोठे करून घ्यायचे कारण आपण भाजी कुकरमध्ये शिजवायची असते. नंतर 2 चमचे चण्याची डाळ भिजवून घेतलेल्याच आधी 1 तास भिजत घातलेली. 2 मोठे कांदे बारीक चिरून, इकडे बारीक चिरलेली कोथिंबीर, इकडे आला लसणाची पेस्ट, 1 चमचा हळद, 1 चमचो लाल तिखट, 1 चमचो मालवणी मसालो, थोडीशी साखर, लिंबू, फोडणीसाठी 1 चमचा जिरा, 2 तमालपत्र, मीठ, पाणी आणि तेल. आता इकडे मी घेतलाय कुकरचा पॅन, त्याच्यात घातलंय थोडासा तेल. आता तेल तापला की त्याच्यात घालूया फोडणीसाठी 1 चमचा जिरा आणि 2 तमालपत्र. आता जिरा चांगला तडतडला, चांगला तडतडलं की त्याच्यात घालायचं चिरलेलो बारीक कांदो. परतायचं. मग ही आल्या लसणाची पेस्ट 1 चमचा, सगळ्या साहित्य घालून परतून ठेवायचं. मग घालायची हळद, लाल तिखट, मालवणी मसालो, तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता, 1 चमचा साखर आणि 1 चमचा छोटा चमचा मीठ. आता या सगळ्या प्रमाण जे असं साखर, मीठ, मसालो हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. सगळ्या परतायचं. हे मसालो आणि कांदो सगळा एकत्र येऊ आहे. एकाच घालायचे चण्याची डाळ भिजवलेली, मग घालायचे हे दुधी भोपळ्याचे फोडी, नंतर बटाट्याचे फोडे, मग टोमॅटो आणि ह्यो जो मसालो होता तो सगळ्या या फोडींका लावाय परतो. आता बघा हे सगळं मसालो त्या फोडींका लावलो. आता ह्याच्यात थोडासा पाणी घालायचं. अगदी 1 वाटीच पाणी घाला. कारण काय तर दुधी भोपळ्यात आणि मसाला पाणी सुटतं आणि मग भाजी आणखी खूप पातळ होतं. म्हणून काय करायचं 1 वाटीभर पाणी घालायचं. मग कुकरचं झाकण त्याला लावायचा आणि गॅस जरा मोठं ठेवायचं आणि 2 शिट्टी द्यायची. आता कुकर थंड झालं. आता शिट्टी काढून घेऊया आणि भाजी उघडून बघूया. बघा ही भाजी तयार झाली. आता थोडीशी गॅसवर ठेवायची, परत ढवळून द्यायची. वरून कोथिंबीर घालायची. थोडं लिंबाचा रस करायचं. तरी दुधी भोपळ्याची पातळ भाजी तयार. अशी ही दुधी भोपळ्याची पातळ भाजी बनवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही भाजी भाताबरोबर पण खाऊ शकतात आणि चपाती बरोबर पण खाऊ शकतात.